ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे दफावर थाप तुंतुण्याचा दफावर थाप तुंतुण्याचा दफावर थाप तुंतुण्याचा दफावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गात गुणगान विराजी शिवप्रभूचं गात गुणगान विराजी शिवप्रभू जगात गुणगान जी हाजी शिवप्रभू जगात गुणगान जी हाजी महाराज औरंगजेबाच्या जाळ्यातून सुटले सगळ्यांना माहिती, पण औरंगजेबाच्या जाळ्यांमध्ये सुटणं एवढं सोपं नव्हतं, कारण की औरंगजेबाला खेटणारा हा एवढाच एक वाघ होता. पूर्ण देशावर पकड धरून असणारा औरंगजेब, त्याच्या सत्तेला खिंडार पाडणारा माझ्या महाराष्ट्राचा राजा छत्रपती कैदेत आहे आणि त्या कैदेतून सुटले. घरी आल्यानंतर आऊसाहेबांना वंदन केलं आणि वंदन केल्यानंतर जिजाबाई प्रणाम केला मातेला. हो हो प्रणाम केला मातेला मातेला. हे बघा, आईला लेकरू 6 महिन्यानंतर मिळालं, शत्रूच्या कैदेत आहे, किती आनंद होईल असं म्हणतात ना. जिजाबाई घेती आला बला घेती आला बला हाजी जी आला बला हाजी. आणि राजांना विचारल्यानंतर औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंगाला हाताशी धरून संभाजी महाराजांनाही ताब्यात घेतलं होतं. आऊसाहेब म्हणतायत, शिवबा तुम्ही आलात, बाळराजे कुठे? इथं राजांनी आपल्या डोळ्यात नकली अश्रू आणले आणि आऊसाहेबाला म्हणतायत, घात झाला घात बघ झाला. हो 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 घात झाला घात बघ झाला घात बघ झाला. शंभू सोडून गेले आपणाला गेले आपणाला राजे गेले शिवबा जळो तुझे राजकारण. अरे या राजकारणापायी माझ्या बाळाला बळी दिलास. नको इथे. पूर्वी बालविवाह व्हायचे, बालविवाह. संभाजी राजांचं बालपणीच लग्न झालेलं होतं आणि मग संभाजी राजांचं लग्न झाल्यानंतर संभाजीराजे सासरे तिथं आले. राजांना प्रणाम केला. राजे आपण सुखरूप आलात, आनंद झाला. पण इथं आल्यानंतर जावयाच्या मृत्यूची बातमी कळाली. वार्ता ऐकून आमचा कंठ दाटला. महाराजांचे जोडे द्यावे, आम्ही पूजेसाठी घेऊन जाऊ शिरखे. माझा मुलगा जिवंत आहे, जिवंत आहे. झालेली सेवा 5 मिनिटं झाले ना. वा वा, टाळा वाजवा.